नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. जर मित्रांनो तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच जाऊन सबस्क्राईब करून घ्या. तसेच आमचा टेलिग्राम चॅनल भाऊ पोलीस स्टडी देखील जॉईन करा, जेणेकरून होणाऱ्या लेक्चरची फ्री PDF तुम्हाला तेथे मिळून जाईल. तर मित्रांनो, आज आपण बघणार आहे महाराष्ट्राचे अभयारण्य याच्यावरील अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न. तर मित्रांनो, हे प्रश्न तुम्हाला वनरक्षक भरती, तलाठी भरती, MPSC करता व पोलीस भरती करता अतिशय महत्त्वपूर्ण असणार आहे मित्रांनो. हेच प्रश्न तुम्हाला परीक्षेत पाहायला मिळणार आहे मित्रांनो. अतिशय महत्त्वपूर्ण आणि IMP असे प्रश्न असणार आहे मित्रांनो. जर मित्रांनो तुम्ही अजून पण व्हिडिओला लाईक नसेल केलं तर एक लाईक करून घ्या. चला तर मग कुठेही वेळ वाया न घालवता बघूया आजचे महत्त्वाचे प्रश्न. मित्रांनो, प्रश्न क्रमांक 1 आहे, ताडोबा राष्ट्रीय उद्यानाची निर्मिती कोणत्या वर्षी झालेली आहे मित्रांनो? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय ब, 1955 साली ताडोबा राष्ट्रीय उद्यानाची निर्मिती झालेली आहे. पुढील प्रश्न पाहूया, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे जुने नाव काय होते? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय ड, बोरिवली राष्ट्रीय उद्यान हे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे जुने नाव होते मित्रांनो. अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, लक्षात असू द्या. पुढील प्रश्न पाहूया, गुगामल राष्ट्रीय उद्यान कोणत्या वर्षी स्थापन झाले मित्रांनो? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय अ, 1975 साली गुगामल राष्ट्रीय उद्यान स्थापन झाले. पुढील प्रश्न पाहूया, पेंच राष्ट्रीय उद्यानाला पंडित जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उद्यान असे नाव कधी दिले गेले? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय ड, 1 मे 1990 रोजी पेंच राष्ट्रीय उद्यानाला पंडित जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उद्यान असे नाव देण्यात आले मित्रांनो. अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, लक्षात असू द्या. पुढील प्रश्न पाहूया, चांदोली राष्ट्रीय उद्यान जागतिक वारसा स्थळ यादीत कधी समाविष्ट झाले? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय क, 2012 साली चांदोली राष्ट्रीय उद्यान जागतिक वारसा स्थळ यादीत समाविष्ट झाले मित्रांनो. जर मित्रांनो तुम्ही अजून पण व्हिडिओला लाईक नसेल केलं तर एक लाईक करून घ्या. कारण की मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ पाहता पण त्याला लाईक करत नाही. तर मित्रांनो, तुम्ही व्हिडिओला एक लाईक करून घ्या. पुढील प्रश्न पाहूया, महाराष्ट्रात एकूण किती अभयारण्य आहेत? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय ड, 60. तर मित्रांनो, महाराष्ट्रात एकूण 60 अभयारण्य आहे मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया मित्रांनो, राधानगरी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय क, कोल्हापूर. तर मित्रांनो, राधानगरी अभयारण्य हे कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये आहे मित्रांनो. अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, लक्षात असू द्या. पुढील प्रश्न पाहूया, कर्नाळा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे मित्रांनो? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय अ, रायगड या जिल्ह्यामध्ये कर्नाळा अभयारण्य आहे मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया, मालवण सागरी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय ब, सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये मालवण सागरी अभयारण्य आहे मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया, नानाज अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय अ, सोलापूर या जिल्ह्यामध्ये नानाज अभयारण्य आहे मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया, मेळघाट व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय क, अमरावती या जिल्ह्यामध्ये मेळघाट व्याघ्र प्रकल्प आहे मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया, 2022 मध्ये महाराष्ट्रात वाघांची संख्या साधारणपणे किती होती? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय अ, 444 इतकी 2022 मध्ये महाराष्ट्रात वाघाची संख्या होती मित्रांनो. लक्षात असू द्या. पुढील प्रश्न पाहूया, महाराष्ट्रातील वन्य संरक्षण अधिनियम कोणत्या वर्षी लागू झालेला आहे मित्रांनो? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय क, 1972 साली महाराष्ट्रातील वन्य संरक्षण अधिनियम लागू झालेला आहे मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया, तुळशी व विहार तलाव कोणत्या राष्ट्रीय उद्यानात आहे मित्रांनो? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय क,
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात तुळशी व विहार तलाव आहेत मित्रांनो. अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, लक्षात असू द्या. पुढील प्रश्न पाहूया. बोडराई मंदिर कोणत्या राष्ट्रीय उद्यानात आहे मित्रांनो? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय अ, नवेगाव राष्ट्रीय उद्यानात बोंडराई मंदिर आहे मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया. भीमाशंकर अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे मित्रांनो? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय ब, शेकरू या प्राण्याकरिता भीमाशंकर अभयारण्य प्रसिद्ध आहे मित्रांनो. आणि शेकरू हे महाराष्ट्राचा राष्ट्रीय प्राणी आहे मित्रांनो, लक्षात असू द्या. पुढील प्रश्न पाहूया. सागरेश्वर अभयारण्य कोणत्या नेत्याच्या नावावर आहे मित्रांनो? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय ब, यशवंतराव चव्हाण या नेत्याच्या नावावर सागरेश्वर अभयारण्य आहे मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया. ठाणे खाडी कशासाठी प्रसिद्ध आहे मित्रांनो? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय क, फ्लेमिंगो पक्ष्याकरिता ठाणे खाडी प्रसिद्ध आहे मित्रांनो, लक्षात असू द्या. पुढील प्रश्न पाहूया. नांदूर मध्यमेश्वरला काय म्हटले जाते? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय अ, महाराष्ट्राचे भरतपूर हे नांदूर मध्यमेश्वरला म्हटले जाते मित्रांनो, लक्षात असू द्या. पुढील प्रश्न पाहूया. महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरू कोणते आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय ब, ब्ल्यू मॉर्मॉन हे महाराष्ट्र राज्याचे फुलपाखरू आहे मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया. पक्षी सप्ताह कोणत्या कालावधीत साजरा केला जातो मित्रांनो? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय अ, 5 नोव्हेंबर ते 12 नोव्हेंबर हा पक्षी सप्ताह म्हणून साजरा केला जातो मित्रांनो, लक्षात असू द्या. पुढील प्रश्न पाहूया. कोलामार्क संवर्धन क्षेत्र कशासाठी प्रसिद्ध आहे मित्रांनो? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय ब, रान मशीनसाठी कोलामार्क संवर्धन क्षेत्र प्रसिद्ध आहे मित्रांनो, लक्षात असू द्या. पुढील प्रश्न पाहूया. महाराष्ट्रातील वन संशोधन केंद्र शहापूर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे मित्रांनो? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय अ, ठाणे या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रातील वन संशोधन केंद्र शहापूर आहे मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया. 2022 मध्ये महाराष्ट्रातील बिबट्यांची संख्या किती होती? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय क, 1985 इतकी संख्या 2022 मध्ये महाराष्ट्रातील बिबट्यांची होती मित्रांनो. जर मित्रांनो तुम्ही अजून पण व्हिडिओला लाईक नसेल केलं तर एक लाईक करून घ्या. पुढील प्रश्न पाहूया. भारताची व्याघ्र राजधानी कोणते शहर आहे मित्रांनो? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय ब, नागपूर हे शहर भारताची व्याघ्र राजधानी आहे मित्रांनो. अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, लक्षात असू द्या. पुढील प्रश्न पाहूया. महाराष्ट्राच्या व्याघ्र प्रकल्पाचे सध्याचे दूत कोण आहेत? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय ब, अमिताभ बच्चन हे महाराष्ट्राच्या व्याघ्र प्रकल्पाचे सदिच्छा दूत आहे मित्रांनो, लक्षात असू द्या. पुढील प्रश्न पाहूया. कास पठार कोणत्या यादीत समाविष्ट आहे मित्रांनो? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय क, जागतिक वारसा स्थळ यादीत कास पठार हे समाविष्ट आहे मित्रांनो. अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, लक्षात असू द्या. पुढील प्रश्न पाहूया. महाराष्ट्रात राष्ट्रीय उद्याने व अभयारण्य खालील किती टक्के क्षेत्र आहे मित्रांनो? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय ब, 3.26% इतके महाराष्ट्रात राष्ट्रीय उद्याने व अभयारण्याखालील टक्के क्षेत्र आहे मित्रांनो, लक्षात असू द्या. पुढील प्रश्न पाहूया मित्रांनो. मयूरेश्वर सुपे अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे मित्रांनो? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय ब, मोरांसाठी मयूरेश्वर सुपे अभयारण्य प्रसिद्ध आहे मित्रांनो. अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, लक्षात असू द्या. पुढील प्रश्न पाहूया. जायकवाडी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे मित्रांनो? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय क, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये जायकवाडी अभयारण्य आहे मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया. बोर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे मित्रांनो? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय क, वर्धा या जिल्ह्यामध्ये बोर अभयारण्य आहे मित्रांनो, लक्षात असू द्या. पुढील प्रश्न पाहूया. नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये आहे मित्रांनो? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय ब, भंडारा व गोंदिया या 2 जिल्ह्यामध्ये
नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प आहे मित्रांनो, लक्षात असू द्या. पुढील प्रश्न पाहूया. सह्याद्री व्याघ्र प्रकल्प कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पसरलेला आहे मित्रांनो? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय अ, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि रत्नागिरी या 4 जिल्ह्यांमध्ये सह्याद्री व्याघ्र प्रकल्प पसरलेला आहे मित्रांनो. अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, लक्षात असू द्या. पुढील प्रश्न पाहूया मित्रांनो. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय क, चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प आहे मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया मित्रांनो. महाराष्ट्रात एकूण किती रामसर स्थळे आहेत? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय ब, 3. तर मित्रांनो, महाराष्ट्रात एकूण 3 रामसर स्थळे आहेत मित्रांनो, लक्षात असू द्या. पुढील प्रश्न पाहूया. मायनी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे मित्रांनो? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय अ, सातारा या जिल्ह्यामध्ये मायनी अभयारण्य आहे मित्रांनो, लक्षात असू द्या. पुढील प्रश्न पाहूया मित्रांनो. फणसाड अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय ब, रायगड या जिल्ह्यामध्ये फणसाड अभयारण्य आहे मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया. तानसा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय अ, पालघर व ठाणे या 2 जिल्ह्यामध्ये तानसा अभयारण्य आहे मित्रांनो, लक्षात असू द्या. पुढील प्रश्न पाहूया. महाराष्ट्रातील पहिले मानवनिर्मित अभयारण्य कोणते आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय क, सागरेश्वर हे अभयारण्य महाराष्ट्रातील पहिले मानवनिर्मित अभयारण्य आहे मित्रांनो, लक्षात असू द्या. तर मित्रांनो, आजचा शेवटचा प्रश्न पाहूया. चांदोली राष्ट्रीय उद्यान कशासाठी विशेष प्रसिद्ध आहे मित्रांनो? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय अ, वाघांसाठी चांदोली राष्ट्रीय उद्यान हे विशेष प्रसिद्ध आहे मित्रांनो, लक्षात असू द्या. तर मित्रांनो, हे होते महाराष्ट्राच्या अभयारण्यावरील अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न मित्रांनो. जर मित्रांनो तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला अजून पण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. तसेच आमचा टेलिग्राम चॅनल भाऊ पोलीस स्टडी हे देखील जॉईन करा, जेणेकरून होणाऱ्या लेक्चरची फ्री PDF तुम्हाला तेथे मिळून जाईल मित्रांनो. आणि मित्रांनो, तुम्ही अजून पण व्हिडिओला लाईक नसेल केलं तर प्लीज एक लाईक करून घ्या मित्रांनो. तुम्हाला याचे कुठेही पैसे लागणार नाही, त्यामुळे तुम्हाला व्हिडिओला एक लाईक करून घ्या प्लीज. आणि भेटूया अशाच व्हिडिओमध्ये. धन्यवाद.